शेठ, आज आपण बघितलं की परशुराम घाटामध्ये जी काल संरक्षण भिंत कोसळलेली, आज पाहणी केलीत आपण, तर यावरती आपली काय प्रतिक्रिया? आज स्वतः आपण पाहणी केली. 2011 साली हा मुंबई गोवा नॅशनल हायवे 66 याचं काम सुरू झालं. आज 2024 अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये वर्ष आलेलं आहे. आपण जर सुरुवातीपासून बघितलं तर प्रत्येक वेळेला डिसेंबर 2012, 13, 15 ते डिसेंबर 2023 पर्यंत या डिसेंबरला आम्ही रस्ता पूर्ण करू, त्या डिसेंबरला आम्ही रस्ता पूर्ण करू, अशा प्रकारची खोटी आश्वासनं, चुकीची माहिती आणि फक्त वल्गना करण्यातच या केंद्र सरकारचा 10 वर्षाचा कार्यकाल गेला. प्रत्येक वर्षाला या ठराविक ठिकाणी हा रस्ता खचतोय. ह्या रस्त्याची साईडपट्टी असेल, दरड असेल किंवा केलेला भराव असेल किंवा रिटर्न वॉल असेल, हे सगळे तुटून पडतायत, कोसळून पडतायत. परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या अधिपत्याखाली ही कामं सुरू आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर या कामांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाल्याची एकदाही ऐकिवात नाही किंवा दिसत सुद्धा नाही. चिपळूणचा बहादूर शेखचा एवढा मोठा पूल कोसळला, खूप मोठी दुर्घटना होता होता टळली. हीच परशुराम घाटाची अनेक वेळेला लँडस्लायडिंग ज्याला म्हणतो, दरड कोसळणं, हे सातत्यानं सुरू आहे. परंतु कॉन्ट्रॅक्टरवर यत्किंचित ती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. हे कॉन्ट्रॅक्टर सरकारचे जावई आहेत की काय? का ह्यांच्यावर कारवाई होत नाही? का हे लोकांच्या जीवाशी खेळतायत? या मुंबई गोवा हायवेचे काम सुरू असता असता शेकडो लोकांचे जीव गेले. शेकडो, अनेक कुटुंब, ही कुटुंबाच्या कुटुंब ह्या रस्त्याच्या कामातल्या दिरंगाईमुळं किंवा रस्त्याच्या सातत्याच्या डायव्हर्शनमुळं किंवा तुकड्या तुकड्यानं झालेल्या रस्त्यामुळं आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची क्वालिटी नसलेला हा रस्ता झाल्यामुळं शेकडो लोकांचे जीव गेले. तरी सुद्धा केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग येत नाही. खरं सांगायला गेलं तर या केंद्र सरकारचा निषेध करून करून शेवटी इतकं हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे की ह्यांना काहीही वाटत नाहीत. अशा पद्धतीचे हे कुठल्याही प्रकारची भावना नसलेले, भावना शून्य सरकार आहे. तुमची मागणी काय? संबंधित ठेकेदारावरती कारवाई करणार? 100% संबंधित ठेकेदारावर कारवाई करायला पाहिजे. सातत्यानं एकच काम पुन्हा 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 कसं ते त्या ठिकाणी अशा पद्धतीनं नादुरुस्त होतं? पुन्हा पुन्हा अशा प्रकारची दरड कशी काय कोसळू शकते? आणि म्हणून मी स्वतः आज सकाळी पाहणी केली. तुम्ही बघाल तर त्याला जी संरक्षण भिंत घातलेली होती, ही संरक्षण भिंत वरच्यावर अधांतरी होती. त्यांनी त्या ठिकाणी काळ्या दगडाचं पिचिंग केलेलं होतं. ते काळ्या दगडाचं पिचिंग केवळ मातीचा भराव केला होता आणि मातीच्या भरावावर वरती फक्त नाममात्र दगड ठेवण्याचं काम केलं होतं. असं तकलादू काम या घाटामध्ये होतंय. सातत्याने याच स्पॉटवर लँडस्लायडिंग होतंय, तरी सुद्धा परमनंट उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे याला सरकारही जबाबदार आहे आणि ठेकेदारी जबाबदार आहे. ठेकेदारावर सुद्धा कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. शेठ, एकंदरीत आपण पाहिलं तर सध्या रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवरती परवा एक उल्लेख केला की ही लंगोट देखील माझ्यामुळे निवडून आली आणि सध्या जे काही वितुष्ट निर्माण झालेलं आहे युतीमध्ये, तर त्या संदर्भात काय आपलं मत आहे? असं आहे की रामदास कदमांचं मी परवांचं वरळीमधलं त्यांचं ते काय वर्धापन दिनाचं भाषण पूर्णपणे ऐकलं. त्यांनी दिलेल्या काही मुलाखती मी ऐकल्या. रामदास भाईनं मला धन्यवाद दिले पाहिजेत. मी त्यांना कधी धन्यवाद देत नाही, पण आज मला धन्यवाद दिले पाहिजेत की रामदास भाईसारखा निर्भीड नेता आज महायुतीमध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी तिथे भारतीय जनता पार्टीचं पाप हे उघडपणे मांडण्याचं त्या ठिकाणी त्यांनी धाडस दाखवलं. एकनाथ शिंदेचं नेतृत्व किती तकलादू आहे. त्यांनी आपल्या लोकसभेच्या जागा निवडून आलेल्या कशा सोडल्या. भारतीय जनता पार्टीनं 2 महिन्यापूर्वी त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि एकनाथ शिंदेचे उमेदवार जाहीर करायला उशीर लावला. त्यामुळे त्यांचे उमेदवार काही खासदारकीपासून मुकले. हे सांगण्याचं धाडस फक्त रामदास भाईच करू शकतात. आणि त्याचबरोबर अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आले नसते लवकर तर फार बरं झालं असतं, हे बोलण्याचं धाडस हे रामदास भाई करू शकतात. आणि म्हणून रामदास भाई, तुम्ही असेच निर्भीडपणे बोलत राहा. स्वपक्षावर बोलत राहा, भाजपावर बोलत राहा, अजित पवार गट राष्ट्रवादीवर बोलत राहा.
तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. रामदास भाई, तुम आगे बढ़ो, हम पीछे से देख रहे हैं. एकंदरीत रामदासभाईंच्या बाबतीत बोललं तर उद्धव साहेबांवरती देखील सध्या ते खूप खालच्या पातळीवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात. या संदर्भात आपण कोकणचे नेते आहेत, याकडे कशा प्रकारे त्यांना या संदर्भात उत्तर आहे? काही कोकणातली आमची जी काही नेते मंडळी आहे त्यांच्या भाष्यावर, त्यांच्या भाष्यावर, त्यांच्या कुठल्याही विधानावर भाष्यच करायचं नाही असं आमच्या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे. कारण काही माणसांपासून दूर राहिलेलं बरं. परंतु रामदासभाईंची 50 भाषणं तुम्ही काढून बघा शिवसेना सोडल्यापासून. एकच, माझं मंत्रिपद आदित्यनं दिलं, मला मंत्रिपद दिलं नाही. योगेशला पाडण्याचा, माझ्या मुलाला योगेश कदमाला पाडण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. त्याचबरोबर उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं. आणि मग अस्लाद्य भाषेमध्ये बोलायचं, यापेक्षा रामदासभाईंच्या वक्तव्यामध्ये काहीही नवीन नसतं. त्यामुळं ज्या वेळेला रामदास कदम भाषण करत होते तेव्हा समोर बसलेला ऑडियन्स सुद्धा इतका अस्वस्थ होता. व्यासपीठावर बसलेला ऑडियन्स सुद्धा किंवा नेते मंडळी इतके अस्वस्थ होते. पण जाऊ द्या, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. रामदासभाईचं मात्र मी कौतुक करतो की त्यांनी स्वतःच्या पक्षावर बोलण्याचं, एकनाथ शिंदेचं नेतृत्व किती तकलादू आहे त्याच्यावर बोलण्याचं धाडस दाखवलं. अजितदादावर बोलण्याचं धाडस दाखवलं. देवेंद्र फडणवीसवर बोलण्याचं दाखवलं. त्यामुळं रामदासभाईंना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या गोष्टी रामदासभाईंकडनं सातत्यानं व्हाव्यात आणि आम्हाला ते ऐकायला मिळावं अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.